नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी 11 फेब्रुवारी म्हणजे बुधवारपासून तुमच्या आयुष्यात 5 दिवस अशा घटना घडणार आहेत आणि त्या घटना तुमच्या जोडीदारासोबत खास ठरणार आहेत. कारण एक अशक्य गोष्ट घडणार आहे जी तुम्ही कधीही त्याची कल्पना केली नव्हती. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कुंभ राशीच्या मित्रांनो, एक अशी अशक्य गोष्ट घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तर ती गोष्ट आज कुंभ राशीच्या मित्रांना, खरे तर हे कुंभ राशीचे मित्र भावनिक, आध्यात्मिक आणि नातेसंबंधाच्या दृष्टीनं अत्यंत विलक्षण ठरणार आहेत. कारण अनेक दिवसापासून मनात साचलेला प्रश्न, गैरसमज, शांततेत दडलेले वेदना आणि न सांगितलेलं प्रेम आज शब्दात उतरणार आहे. ग्रहस्थिती अशी आहे की तुमच्या नात्यातील अडथळे आपोआप विरघळतील. जे अशक्य वाटत होतं ते आज सहज शक्य होणार आहे. मग ते जोडीदारासोबत एक नवा अध्याय सुरू होण्याची हीच वेळ आता कुंभ राशी तुमच्या आयुष्यात आलेली आहे. एक म्हणजे चंद्राची कृपा आणि भावनांचा उद्धार. मन मोकळं होण्याची क्षण. आज चंद्राची स्थिती तुमच्या मनातील दडलेल्या भावनांना वर आणेल. तुम्ही साधारणपणे भावना मनात ठेवणारे असतात, पण आज तुम्हाला त्या व्यक्त करण्याची तीव्र इच्छा होईल. तुमचा आवाज, बोलण्याची पद्धत आणि शब्दाची निवड इतकी कोमल असेल की जोडीदारालाही तुमच्या मनाची खरी अवस्था समजेल. संवाद कठोरपणा नसेल, तर एक मृदू, प्रामाणिक आणि भावनिक स्पर्श असेल. यामुळे दोघांमधील भावनिक भिंत ही पुढील 5 दिवसात आपोआप कोसळणार आहे. दुसरं म्हणजे जुन्या गैरसमजांचा शेवट. शांततेतून स्पष्टतेकडे प्रवास होणार आहे. तर गेल्या काही दिवसांपासून, आठवड्यांपासून जे काही गैरसमज असले होते ते आज साध्या चर्चेतून दूर होणार आहेत. तुम्ही दोघेही लक्षात घ्याल की अनेक गोष्टी फक्त न बोलल्यामुळेच मोठ्या वाटत होत्या. आज जेव्हा तुम्ही मनमोकळेपणाने बोललात तेव्हा सत्य समोर येईल आणि दोघांनाही जाणवेल की नातं तुटण्या इतकं काहीच गंभीर झालं नव्हतं. ही जाणीव तुमच्या नात्याला पुढील काही दिवसातच नवीन संजीवनी देऊन जाईल. तिसरं म्हणजे अचानक प्रेमाची कबुली किंवा गोड सरप्राईज. तर अपेक्षेपलीकडचा क्षण. आज तुमच्या जोडीदाराला तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. कदाचित एखादा संदेश, छोटंसं गिफ्ट, अनपेक्षित भेट किंवा थेट मनातील भावना व्यक्त करणारी कबुली. हा क्षण तुमच्या मनात दीर्घकालीन राहील. तुम्हाला जाणवेल की तुमच्यावर खरंच मनापासून प्रेम केलं जातं. ही जाणीव तुमच्या मनाला असुरक्षितता कमी करण्यास पुढील काही दिवसात मदत नक्कीच करणार आहे. चौथं म्हणजे एकत्र वेळ घालवण्याची अनोखी संधी मिळणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, त्यामुळे तुमच्या नात्यातील नवीन ऊब पुन्हा जागी होणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, दैनंदिन धावपळीत जो वेळ मिळत नव्हता तो आज सहज मिळेल. कदाचित एकत्र चहा पिणं, शांत फिरायला जाणं किंवा एकत्र बसून बोलणं, या साध्या क्षणामध्ये नात्याची खरी ताकद दडलेली असते. आज ही वेळ तुमच्या नात्याला नव्या उबदारपणाची अनुभूती देणार आहे. 5 नंबर, भूतकाळातील जखमा भरून येण्याची वेळ. क्षमाशक्तीचा प्रभाव. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, आजपासून 5 दिवस तुमच्या मनात माफ करण्याची तयारी असेल. कारण काही जुन्या गोष्टी ज्या वारंवार आठवत होत्या त्या आज सोडून देण्याची भावना तुमच्या मनात निर्माण होईल. जोडीदारांकडूनही तशीच प्रतिक्रिया मिळेल. एकमेकांना माफ करण्याची नात्यातील ओझं हलकं करण्यास पुढील काही दिवसात तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. 6 नंबर म्हणजे आर्थिक किंवा घरगुती विषयावर एकमत. स्थैर्याकडे पाऊल. घर, खर्च, जबाबदारी किंवा भविष्यातील नियोजन यावर जो विषय अडकला होता त्यावर आज शांतपणे चर्चा होईल. दोघेही एकमेकांचा दृष्टिकोन समजून घ्याल. मतभेद न वाढता तोडगा काढण्याची तयारी दिसेल. यामुळे नात्यात स्थैर्य येईल. 7 नंबर, आध्यात्मिक जुळवाजुळव वाढेल. नात्याला दिव्य स्पर्श. तर आज तुम्ही दोघांनाही एक वेगळी शांतता जाणवेल. कदाचित एकत्र प्रार्थना करणं, देवदर्शन किंवा आध्यात्मिक विषयावर चर्चा करणं हा अनुभव नात्यातील वेगळे केवळ भावनिक नाही तर आध्यात्मिक बंधन देईल. आणि यामुळे पुढील काही दिवसात कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या जोडीदारासोबत प्रेमात पवित्रतेची भावना वाढणार आहे. 8 नंबर, जोडीदाराकडून भावनिक आधार आणि मनाला मिळणारी सुरक्षितता. तर आज तुम्ही मनात दडवून ठेवलेले चिंता आणि ताण, गोंधळ
जोडीदारासोबत सहज मांडणार आहात. तर आश्चर्य म्हणजे ते तुम्हाला फक्त ऐकून घेणार नाही, तर योग्य शब्दांनी धीरही तुम्हाला मिळणार आहे. त्यांच्या बोलण्यातून समजूतदारपणा आणि सहानुभूतीही असेल. तुम्हाला जाणवेल की या नात्यात तुम्ही एकटे नाही, तर कोणीतरी खंबीरपणे तुमच्या बाजूला उभे आहे. हे तुम्हाला पुढील काही दिवसात नक्कीच कळणार आहे. 9 नंबर, नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. तर शंका विरघळण्याची वेळ. तर कधीकधी छोट्या घटनांमुळे मनात शंका निर्माण होतात. आज अशा प्रसंगामुळे त्या शंका पूर्णपणे दूर होतील. जोडीदाराची एखादी कृती, स्पष्ट बोलणं किंवा पारदर्शक वागणूक तुम्हाला खात्री देईल की नात्यात प्रामाणिकपणा आहे. विश्वासाचा पाया अधिक भक्कम बनतो. 10 नंबर, भविष्यासाठी एकत्र स्वप्न पाहण्याची वेळ. समान ध्येयाची जाणीव दोघांनाही होणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, तुम्ही दोघे मिळून भविष्यातील योजना, स्वप्ने आणि ध्येय यावर बोलला. घर, प्रवास, करिअर किंवा कुटुंब या संबंधित विचारांची देवाणघेवाण होईल. पण या चर्चेतून तुम्हाला जाणवेल की तुमचे विचार आणि दिशा अनेक बाबतीत एकसारखे होते. ही जाणीव नात्याला दीर्घकालीन बळ देणारी ठरणार आहे. 11 नंबर, अशक्य गोष्टही शक्य होणार आहे. मनात दडलेले निर्णय उघड होणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, 11 फेब्रुवारीनंतर पुढील काही दिवसात जे काही घडणार नाही असं वाटत होतं ते आता अचानक घडणार आहे. कदाचित विषयावर पुढाकार घेणं, माफी मागेल, प्रेम व्यक्त करणं किंवा एखादा मोठा निर्णय तुमच्यासमोर मांडणं, हा क्षण तुमच्यासाठी आश्चर्यकारक आणि भावनिक असणार आहे. 12 नंबर, मनातील भीती आणि असुरक्षितता दूर होईल. स्थिरतेची अनुभूती नक्कीच मिळणार आहे. तर आज संवादातून तुमच्या मनातील सुरक्षितता कमी होईल. तुम्हाला जाणवेल की नात्यामध्ये स्थैर्य आहे आणि भविष्यातील काय होईल याची अनाठायी भीती बाळगण्याची गरज नाही. जोडीदाराची साथ तुम्हाला नक्कीच मनाला शांत करणार आहे. 13 नंबर, जोडीदारासोबत आठवणी तयार होतील. साध्या क्षणाचं मोल खूप तुमच्यासाठी असणार आहे, कारण आजपासून काही दिवस तुमच्या आयुष्यात असं छोटे प्रसंग, साधे हसू, हलक्या गप्पा किंवा एकत्र घालवण्यात वेळ, भविष्यातील सुंदर आठवणी, तुम्ही तुमच्या क्षणांचे महत्त्व तुम्हाला नंतर अधिक जाणवणार आहे. कारण या नात्यामध्ये आनंद, साधेपणा दडलेला असतो, हे तुम्हाला आज प्रकर्षाने जाणवणार आहे. 14 नंबर, नव्या सुरुवातीचे संकेत आणि नात्यात ताजेपणा निर्माण होणार आहे. तर आज दिवस नात्यातील जुनाटपणा दूर करून नव्या सुरुवातीचा संकेत देणार आहे. तुम्ही दोघेही काही गोष्टी नव्याने पाहू लागताल. प्रेम व्यक्त करण्याची पद्धत, संवादाची शैली आणि एकमेकांकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलून जाणार आहे. 15 नंबर, उपाय आणि मार्गदर्शन. दिवस अधिक मंगल करण्यासाठी काय करायचं? तर आज संध्याकाळी शक्य असल्यास एकत्र बसून शांतपणे संवाद साधा. घरात दिवा लावा, एकत्र प्रार्थना करा. थोडा वेळ मोबाईलपासून दूर राहा. फक्त एकमेकांवर लक्ष केंद्रित करा. मनापासून ऐकणं आणि समजून घेणं हाच सर्वात मोठा तुमच्यासाठी उपाय ठरणार आहे. तर मित्रांनो, कुंभ राशीच्या मित्रांनो, 11 फेब्रुवारीनंतर कुंभ राशीसाठी हा केवळ एक तारीख नाही, तर नात्यातील चमत्कार आहे. जे अशक्य वाटत होते ते आज प्रेमाच्या शक्तीने शक्य होणार आहे. जोडीदारासोबत बंध अधिक घट्ट, अधिक गहिरं आणि अधिक पवित्र होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुमच्या जोडीदारासोबत कुंभ राशीच्या मित्रांनो, हे सगळं जर तुम्हाला घडताना दिसलं तर मला कमेंट करून तुमचं उत्तर नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.